सामनातून टीका करण्यात आलेली आहे आज की लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉरवर्ड, आता लाडकी बहीण योजनेची गरज संपलेली आहे आणि बाईगिरी चालू झाली अशी सामनातून टीका करण्यात आली. मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे कुणीच गंभीरतेने घेत नाही. रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी बोलावं लागतं. उचलली जीभ लावली टाळ्याला, या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असतं. त्यांनी बोललेली एक गोष्ट आत्तापर्यंत कधी खरी ठरली हे दाखवावं. त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेनं कुणीच घेत नाही, अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा सगळ्यात पहिला प्रश्न. राहत राहिला सामनातला लाडकी बहीणचा अग्रलेख, खरं म्हणजे त्यांना काही माहितीच नाही आहे, ही त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि अंधद्वेषाने, नुसतं द्वेषाने नाही, अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झालेत असा उभाठा गट किंवा संजय राऊत असतील, यांना आता लाडक्या बहिणीबद्दल, योजनेबद्दल फार कळवळा आला आहे. पण हीच मंडळी ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेवर टीका करत होती. त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेली होती या योजनेच्या विरोधामध्ये. याचा विसर संजय राऊतांना पडला. अग्रलेख लिहिताना कदाचित त्या अग्रलेख कुठल्या धुंदीत असतात माहिती नाही. आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या ना बंद केली जाणार, ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार, हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. पण उचलली जीभ लावली टाळ्याला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्यांना दुसरं यात वेगळं काही दिसणार नाही.